उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात संपर्कामध्ये उतरलेले आहेत। नैऋत्य नागपुरात फडणवीसांना आव्हान देण्याच्या हालचाली सुरू आहेत। आव्हान मोडून काढण्यासाठी फडणवीस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। आव्हान मोडून काढण्यासाठी फडणवीस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस यांनी आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केलीत। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आत्ता माझ्यासोबत आहेत। हितेश, नागपुरात आहेत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फडणवीसांनी आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून हालचाली करायला सुरुवात केलेली आहे। नागपूर हा संपूर्ण मतदारसंघाचा जर आपण विचार केला, फडणवीसांसाठी अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे। येणाऱ्या काळामध्ये नागपूरमध्ये कशा पद्धतीच्या हालचाली वेग घेऊ शकतात? नक्कीच बघितलं गेलं तर महिन्याभरापासून जे आहे देवेंद्र फडणवीस त्यांचा जो मतदारसंघ आहे नागपूरमधील दक्षिण पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघात जे आहे ते वारंवार कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन ते भेट देत आहे। प्रत्येक जबाबदारी जी पार पाडावी लागते कार्यकर्त्याला त्या संदर्भात ते प्रत्येकाला सांगत आहे आणि प्रत्येक लहान पासून तर मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत ते आवर्जून भेट देत आहे। त्या हिशोबाने कसं पुढचं नियोजन निवडणुकीचं करायचं आहे या संदर्भात त्यांच्या बैठकाही सुरू आहेत। नागपुरात त्यांचा आठवड्यातून एक दोन दौरे नागपुरात सध्याची परिस्थिती आपण पाहायला मिळत आहे। हितेश, एकूणच जर आपण आता विचार केला तर उपमुख्यमंत्रीपदी फडणवीस आहेत, राज्याचे गृहमंत्री आहेत आणि या सगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारत असताना मतदारसंघात मध्ये देखील तेवढ्याच ताकदीने लक्ष देणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आत्ता जर आपण नागपूरच्या मतदारसंघाचा विचार केला फडणवीसांच्या, तर कोणती आव्हानं वाटतायत जी आव्हानं फडणवीसांसाठी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्रासदायक ठरू शकतील? नक्कीच बघितलं गेलं तर नागपूरमध्ये सध्या ज्या पावसाळा जो चालूच आहे आणि त्यामुळे जे रस्त्यावर जो पाणी जमा होत आहे बस त्याचा जो आहे नागरिकांना कुठेतरी त्रास येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्या व्यतिरिक्त जर बघितलं गेलं तर देवेंद्र फडणवीस हे आवर्जून आपल्या मतदारसंघाकडे प्रत्येक नागरिकांना त्यांच्या असलेल्या त्रासाला ते नक्कीच वाचा देत असतात। प्रत्येक वेळी त्यांच्याकडे कोणीही तक्रार घेऊन गेलं तर त्या तक्रारीकडे ते काळजीपूर्वक लक्ष देतात। मतदारसंघाकडे त्यांचं असलेलं हे जे काम आहे ते अत्यंत त्यांच्या मतदारसंघातले जी जनता आहे ती त्यांच्या कामाला नक्कीच आवड जी निर्माण हितेश, आपण इतर पक्षांचा जर विचार केला, ही मतदारसंघातली कामं जी तुम्ही सांगताय त्यांचं एका ठिकाणी आव्हान असतंच, पण दुसऱ्याच वेळेला राजकीय पक्ष जे आहेत त्या मतदारसंघामधले ते देखील अनेक वेळेला अडचणीचा विषय ठरतात। आत्ता जर आपण फडणवीसांच्या मतदारसंघाचा विचार केला तर कोणते पक्ष जे आहेत हे त्रासदायक ठरू शकतात फडणवीसांसाठी, किंवा कोणते नेते हे आव्हान देऊ शकतात फडणवीसांना आत्ता त्यांच्याच मतदारसंघामध्ये? ज्या पद्धतीने सध्या चर्चा चालू आहे, काँग्रेसचे गुळदे पाटील असतील यांचं नाव जे आहे आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या अगोदर जे होते या मतदारसंघातून आशिष देशमुख जे होते ते यांच्या विरोधात काँग्रेसकडूनच होते, मात्र ते आता सध्या भाजप पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मागच्या वर्षभरापासून ते भाजपमध्येच आहेत आणि आता मात्र यावेळेस काँग्रेसकडून जे आहे त्यांची स्वतः अशी माहिती मिळाली होती की जे गुळदे पाटील आहेत त्यांची स्वतः राहुल गांधी यांनी जो आहे इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता विनोद गुळदे पाटील जे आहेत त्यांचं नाव पुढे येताना नागपूर दक्षिण पश्चिम मधून आपल्याला पाहायला मिळत आहे। मग आता या वर्षीच्या जर विधानसभेचा आपण विचार केला तर फडणवीसांच्या विरोधामध्ये नक्की कोण उभं राहू शकतं याची शक्यता वाटते? कारण दोन नावं आता चर्चेमध्ये आहेत, एक अनिल गुडगे पाटील आणि दुसरे देशमुख। तर या दोघांपैकी कोणाची ताकद जास्त वाटते किंवा त्या ठिकाणी फडणवीसांसाठी ते आव्हान ठरू शकतं? नक्कीच बघितलं गेलं तर गुळदे पाटील जे आहेत हे लहान
स्तरावरून जे आहे ते वरती येताना आपण पाहायला मिळालेलं आहे. ते एक आतापर्यंत त्यांनी कुठल्याही मोठं पद त्यांना मिळालेलं नव्हतं. ते आतापर्यंत जे आहे नगरसेवकच जे होते, माजी नगरसेवक ते आहेत. आणि या अनुषंगाने पण त्यांनी जे कामं जे केलेले आहेत, मतदारसंघामध्ये जे कामं केलेले आहेत काँग्रेसकडून किंवा जे कुठलेही जे आंदोलन असतील त्यामध्ये ते प्रत्येक वेळी काँग्रेसच्या आंदोलनामध्ये ते नेहमी सक्रिय सुद्धा राहिलेले आहे. आणि त्यांना जी इथली जी जनता आहे ती चांगल्याने ओळखते, त्यामुळे त्यांचं कामही जनतेला माहिती आहे. त्याचप्रमाणे फडणवीसांना यांचा तेवढा मोठा आव्हान मिळेल असं वाटत नाही. मात्र सध्याची हालचाली ज्या वरिष्ठांकडून, काँग्रेस वरिष्ठांकडून जे त्यांना देण्यात येत आहे, जे काम त्यांना सोपण्यात येत आहे, त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर आता पाटलांचं नक्कीच जे आहे हितेश, आणखीन एक महत्वाची बाब आपण जर विचार केला तर आता फडणवीसांना मराठा आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय. नागपूरच्या विधानसभा मतदारसंघाचा जर आपण फडणवीसांचा विचार केला तर मराठ्यांचं किती आव्हान त्या ठिकाणी त्यांच्या समोर येऊ शकतं? नक्कीच बघितलं गेलं तर नुसते मराठ्यांचा विचार केला तर चालणार नाही. या मतदारसंघात समान जे आहे हे समाजाचे लोक इथे वावर करत आहेत. नुसतं मराठी म्हटलं असं चालणार नाही. आणि मराठ्यांचं जी नाराजी आहे ती फक्त देवेंद्र फडणवीसांवर आहे असंही इथे चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. जी मराठा समाजांना ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं जाते अशा प्रकारच्या ज्या बातम्या आपण बघत असतो, तर इथली जे मराठा समाज जो आहे इथला, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांना टीका करत नाही किंवा यांना कुठलाही मात्र एका दृष्टिकोनातून बघितलं तर जे जरांगे आहेत ते आपण बघितलं की जरांगे नुसतं देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत असतात. जी हितेश, तुम्ही या संपूर्ण बातमीवरती लक्ष ठेवून राहा, लक्ष केंद्रित करून राहा, कारण येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून महत्वाची घडामोड या ठिकाणी होण्याची निश्चितपणाने शक्यता आहे. आपण आमच्याशी चर्चा केली त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद.